बायकोच्या प्रेमासाठी बांधलेला ताजमहाल सगळ्यांनीच बघितलाय, पण आईच्या स्मरणार्थ बांधलेला पूल तुम्ही बघितलाय का? चला आपण पाहूया. 90 वर्ष जुना पूल. होय, 90 वर्ष जुना पूल. आणि नुसताच पूल नाही, तर हलणारा झुलता पूल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सुमित. सुमेधाला गुरुवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण बघायला आलोय निसर्गाचा आणि इतिहासाचा सुंदर असा मेळ. भोर तालुक्यातील नाझरे आणि आंबवडे गावात असलेलं शंकराचं एक प्राचीन मंदिर आणि मराठा साम्राज्यातील एका मंत्र्यांची समाधी. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर, हा एक सस्पेन्शन ब्रिज लोखंडी तारांपासून बनवलाय. चालताना थोडासा हलतो किंवा झुलतो, म्हणूनच याला झुलता पूल असं. खालून वाहणारी नदी म्हणजेच ओढा आणि समोर असलेला बाग, ज्यावरनं वाहतं पाणी आणि चारी बाजूने असलेली हिरवीगार झाडी, यामुळे ह्याच्या निसर्ग सौंदर्यात अजूनच भर पडते. हा ब्रिज भोर संस्थानाचे राजे म्हणजेच रघुनाथराव पंत सचिव यांनी कारकिर्दीत 14व्या वर्षी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ म्हणजेच हर हायनेस जिजासाहेब पंत सचिव यांच्या आठवणीत बांधला. या पुलाचे उद्घाटन 15 नोव्हेंबर 1937 साली मिरजचे राजेसाहेब बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. हा झुलता पूल मुख्यतः बांधण्यात आला होता तो म्हणजे गावापासून समाधीपर्यंत आणि तसेच शंकराच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक सोपा मार्ग असावा म्हणून. आता आपण बघणार आहोत एक समाधी. मराठा साम्राज्यातल्या एका विश्वासू आणि पराक्रमी मंत्र्याची समाधी. आदरणीय शंकराजी भोर संस्थानाचे संस्थापक होतेच, पण त्यांनी मराठा राज्य एकत्रित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. तसेच त्यांनी स्वराज्याच्या प्रशासनात मोठे योगदान सुद्धा दिले. त्यांच्या कर्तृत्वाच्या स्मरणार्थ त्यांची समाधी आंबवडे गावाजवळ बांधण्यात आली व नंतर रघुनाथरावांनी त्याचा जीर्णोद्धार केला 1934 साली, म्हणजे झुलता पूल बांधण्याच्या 2 वर्षाआधी. समाधीपाशी त्यांनी त्यांच्या मातोश्रींचा पुतळा सुद्धा बांधला. आजही ही समाधी इतिहासाची साक्ष देत जशीच्या तशी उभी आहे. आजूबाजूच्या वास्तूशी जरी पडझड झाली असली तरी सुद्धा समाधी संगमरवरी असल्यामुळे त्याला आजूबाजूनी कुंपण केले आणि पत्र्याचे शेड लावले आहे. त्यामुळे त्याची निगा राखली जात आहे आणि स्वच्छताही आहे. याच ऐतिहासिक परिसरात एक शंकराचे प्राचीन मंदिर सुद्धा आहे, श्री नागेश्वर मंदिर. आंबवडे आणि नाझरे या दोन्ही गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावरती वसलेलं सुंदर असं पुरातन मंदिर. पूर्ण दगडाच्या बांधकामामध्ये हे मंदिर भव्य आणि इतकं सुंदर अप्रतिम दिसतं. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो. आंबवडे गावची जत्रा आणि महाशिवरात्रीचा उत्सव इथलं प्रमुख आकर्षण आहे. तसेच निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आणि झाडांच्या एकदम एकांत वातावरणात पसरलेला या जंगलात हे मंदिर रात्रीचे खूप सुंदर आणि शांत वाटते. मंदिराला येण्यासाठी झुलत्या पुलाचा एक मार्ग तर आहेच, पण हा दुसरा मार्ग आंबवडे गावामधनं येतो. तो थेट मंदिराच्या समोर येतो. ह्याच मंदिराच्या परिसरात पंचगंगेचा एक कुंड आहे. या कुंडाबद्दलची माहिती आपण इथल्या एका काकांकडनं घेऊयात. पाण्याचा प्रवाह आहे ना 12 महिने तेवढाच असतो. किती उन्हाळा असला तरी तेवढं, किती पावसाळा असला तरी तेवढंच. त्याला पंचगंगा म्हणतात. ही कुठून नेली कुणी अजून शोधलं नाही आणि शोधत पण नाही. वरती प्यायच्या पाण्याचं कुंड, त्याच्या खाली मोठ्याची कुंड आहे, त्यात आंघोळ करायची. आणि आता साईडला जे आहे ना जिथे कपडे धुवायचं, आता हे सगळं पाणी सगळं विहिरीत सोडलेलं आहे. विहिरीतून गावाला प्यायला पाणी. म्हणूनच आंबवडे आणि नाझरे परिसरात इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर असा संगम बघायला मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात आणि शांततेत
तुम्हाला देखील इतिहास समजून घ्यायचा असेल तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्या. आज आपण बघितलं झुलता पूल, शंकराजींची समाधी आणि नागेश्वर मंदिर. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.